आणि नसरापुरातील धक्कादायक घटनेनंतर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी शुक्रवारी रात्री पोलिसांना घेराव घालून रास्ता रोको आंदोलन केलं। काल नसरापूरमध्ये मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं, तर संध्याकाळी पुण्यामधील नवले पुलाजवळ ठिय्या देत पुणे बंगळुरू महामार्ग हा रोखून धरला। त्यानंतर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन हे मागे घेतलं। पीडितेवरती काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार देखील करण्यात आले। तर या संतप्त वातावरणानंतर नसरापूरमधील परिस्थिती ही हळूहळू नियंत्रणात येते। त्यामध्येच कालपासून नेते मंडळींनी देखील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गर्दी केली आहे। यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका घेतली। मुलीला न्याय मिळेपर्यंत नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय। पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करतायत अशी तक्रार देखील या पीडितेच्या वडिलांनी केली आहे। आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत। तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नाराज आम्हाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये, एवढी माझी नम्र विनंती आहे। जेव्हा त्या नाराज आम्हाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू। जोपर्यंत त्या नाराज आम्हाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये ही माझी नम्र विनंती आहे।